या ठिकाणी साड्यांचं या ठिकाणी आपण वाटप देखील करणार आहोत। असं विविध उपक्रम जनता दरबारच्या वतीने दरवर्षीच केले जातात। हे उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात। आज अचानकपणे शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा 24 तासाचा अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी सर्व शाळांना शैक्षणिक सुट्टी जाहीर केली आणि त्याचमुळे आज वाफ्या जिल्हा परिषदेच्या शाळेची 150 मुलं आपल्या इथे कार्यक्रमाला या ठिकाणी येणार होते, परंतु अचानकपणे सुट्टी जाहीर झाल्यामुळे शिक्षकांनी तो नाईलाज व्यक्त केला की आणू शकत नाही। त्याच्यामुळे आपण इथे आता जेवढी उपस्थित मुलं आहेत त्यांना तर शैक्षणिक साहित्य देणारच आहोत, पण यानंतर आपण जिल्हा परिषद शाळामध्ये जाऊन आपलं जे दिलेलं त्यांना आश्वासन आहे ते पूर्ण करून त्या ठिकाणी जाऊन त्यांना ते शैक्षणिक साहित्य देऊया असं देखील या ठिकाणी मी ग्वाही या दिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देत आहे। त्याचप्रमाणे आपण एक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपणाचं देखील काम करणार आहोत। एक 20 झाडांची लागवड आजच, म्हणजे उष्णता वाढ एवढी होते की प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी उष्णता वाढलेली आहे। आपण या ठिकाणी आता 45 आणि 46 अंश तापमानामध्ये जगत आहोत। एवढी उन्हाळ्यामध्ये भयानक झळ पडत होती। पूर्वी आपलं तापमान हे 35-36 अंश असायचं, आता ते 45-46 अंशावरती जाऊन भेटलेलं आहे आणि याच्यावरती इलाज म्हणून वृक्षारोपण करणं गरजेचं आहे। जनता दरबारच्या माध्यमातून या ठिकाणी मागे वृक्ष संरक्षण मंचाच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं मानवी साखळीचं, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांना देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। जनता दरबारने त्या बातम्या लावून धरल्या। मी स्वतः या ठिकाणी उपवन संरक्षक यांच्याकडे माहिती मागवली होती की आपल्या समृद्धीमध्ये जी झाडं तोडली गेलेली त्या झाडांचं वृक्ष लागवड कुठे करण्यात आली, तर मला एक हास्यास्पद उत्तर मिळालं होतं की आपल्या शहापूर तालुक्याला वाळवंटकडून संभाजीनगरमध्ये ती झाडं लावण्यात आली। तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला होता की आमच्या तालुक्याला वाळवंट करून तुम्ही तिकडे का झाडं लावताय, ते शासन ज्या ठिकाणी म्हणजे जागा देईल त्या ठिकाणी ती लावली जातात। आणि हा मुद्दा मी जिल्हाधिकारी साहेब बाळामामा आपले खासदार यांना देखील निदर्शनास आणून दिला आणि त्यांनी त्याच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनाला याच ठिकाणी झाडं लावण्याच्या या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। पुढील जे आपले आहेत आणि त्याची दखल खुद्द आपल्या वनमंत्र्यांनी घेतली आणि वनमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना बोलवून त्यांच्याकडून MOU करून त्या पूर्ण समृद्धी महामार्गावरच्या लगत झाडं लावण्याचं त्यांच्याकडून MOU करून घेतलेलं आहे। आणि ही ताकद आपल्या जनता दरबारच्या बातम्या असू द्या, साहेबांच्या शहापूर गजालीच्या बातम्या असू द्या, शहापूर पर्यावरण नागरिक मंचाने या ठिकाणी केलेलं आंदोलन असू द्या, याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ह्या आपल्याला या ठिकाणी वातावरण बघायला मिळते। आणि आपल्याला देखील या ठिकाणी मी विनंती करतो की जास्तीत जास्त वृक्ष लागवडीकडे या ठिकाणी आपण लक्ष द्या। वृक्ष लागवड कशी जास्त होईल, वृक्ष संवर्धन कसं करता येईल, आपल्या पिढीचं आपण थोडंसं विसरून गेलो तरी चालेल, परंतु आपल्या जी भावी पिढी आहे, भविष्यात येणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी पेरणी करूया, म्हणजे वृक्ष लागवड करूया, ज्याची फळं निश्चितच आपल्याला खायला मिळणार नाही पण आपल्या येणाऱ्या पिढीला त्या फळं खायला मिळतील, म्हणजे फळं देखील आणि वातावरणापासून त्यांचे जे कडक उष्णताचं वातावरण असतं त्या वातावरणात देखील सुटका या ठिकाणी या पुढच्या पिढीची आपण करूया। या ठिकाणी या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं विनंती करतो की आपण सर्वांनी वृक्ष लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देऊया। आज आपण सुरुवात करत आहोत। तहसीलदारांनी देखील या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेऊन 62,000 झाडं तालुक्यामध्ये लावण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे। प्रत्येक घराला 2-2 झाडं ते देणार आहेत आणि ती फळाची चांगल्या प्रतीची आंब्याची झाडं आहेत, जेणेकरून लोक ते लावतील आणि त्याचा आस्वाद देखील घेतील। अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात येते। पर्यावरणासाठी जेवढं आपण काम करू तेवढं कमीच आहे, पण उशीर झालेला असला देखील तरी कुठून तरी सुरुवात होण्याचं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत। सगळं आपण या ठिकाणी नियोजन करणार आहोत। मी आपल्या आलेल्या मान्यवरांपैकी संभाजी बेरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या औचित्य साधून कार्यक्रमासाठी 2 शब्द मार्गदर्शन करून बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझ्या माता भगिनी, प्रचंड पाऊस आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे
आणि हे सुद्धा असताना भर पावसामध्ये तुम्ही आलात. खर तर मी तुमचा आभार मानला पाहिजे. खर तर टाळ्यांचे हकदार तुम्ही आहेत. आम्ही कसं येऊ शकतो, पण तुम्ही खेड्यापाड्यातून इथपर्यंत पोहोचणं फार जिगरीचं होतं. साहेबांनी मला रात्री पण 11 वाजता फोन केला का शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि आपण विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ठेवलाय, वह्या पेन शालेय शिक्षण साहित्य वाटप करतोय आणि विद्यार्थीच नाहीये, काय करायचं. म्हटलं मी माझ्या कार्यकर्त्याला फोन करतो पुन्हा एकदा. वाडीमध्ये जे असतील, जे उपलब्ध होतील, ज्यांच्यासाठी आपल्याला हे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. केदार साहेबांची प्रचंड तळमळ चाललेली आहे या 2-3 दिवसामध्ये. त्या गरजू महिला आल्या पाहिजेत, ते विद्यार्थी आले पाहिजेत, कारण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खूप सुंदर कार्यक्रम आहे. स्तुती करण्यासारखं आहे, कारण ज्याचं भरलेलं आहे त्याच्यासाठी वाटप करणारे चिकार आहेत. मंदिरामध्ये रोज दान करणारे भरपूर आहेत. साहेब पण दान धर्म करतात. पण आमचं वैयक्तिक म्हणणं आहे की ज्यांचं पोट रिकाम आहे, ज्यांची वैचारिक बुद्धिमत्ता आहे, शिक्षणाची ओढ आहे, परंतु साहित्य कमी पडतंय, पैसा कमी पडतोय, तिथं तुम्ही दान धर्म करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा. आणि आमचे केदार साहेबांनी ते काम चांगल्या पद्धतीने इथं नेटाने केलेलं आहे. म्हणून आम्ही पण त्यांचं संघटनेच्या वतीने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो. यांना त्रिवार अभिवादन. आज जनता दरबार या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त महिलांचा साडी वाटप कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप यांच्या मार्फत करण्यात येत आहे. आज एवढा पाऊस असताना सुद्धा मला कॉम्रेड संभाजी फेरे म्हटले की आपल्याला उद्या कार्यक्रमासाठी महिला पाहिजेत. खरं तर बोलावंसं वाटतंय की ज्यांचं भरलेलं आहे त्यांना आपण दिलं तर त्यांना काही वाटणार नाही, पण ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यातर्फे हे साहित्य पोहोचले पाहिजे. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो का हास्य आणि आनंद आहे त्याचा खरोखर आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचणार. आणि आमचा हा पक्ष, खरं तर पक्षाचा विषय नाहीये, पण एक सांगतोय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा गोर गरीब शोषित पीडित या सर्वांसाठी तळागाळात जाऊन काम करणारा पक्ष आहे. कालच मला रात्री फोन आला कॉम्रेड संभाजी बेरेचा की आपल्या ज्या काही सर्व आदिवासी महिला आहेत त्यांना बोलवून घ्या. आपण जनता दरबार तर्फे आणि डॉक्टर नानाजी खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्यातर्फे साडीचा वाटपाचा कार्यक्रम केला. आणि आम्ही सांगल्यानंतर काही अजूनही महिला होत्या, पण पावसाअभावी त्या आल्या नाही. यानंतरचा कार्यक्रम कधीतरी असेल त्या कार्यक्रमाला आम्ही नक्कीच बोलून घेऊ. मगाशीच म्हटले केदार सर की वाढता तापमानाचा पारा यावर्षी खूप होता आणि तापमान खूप होतं. पर्यावरणाशी चांगले काम करतात ते बोलले, मला खूप चांगलं वाटलं. याच वर्षी चॅरिटेबल ट्रस्ट खासदार बाळेमामा आहेत, त्या ट्रस्टी मार्फत मी त्यांना आग्रह केला की मला 100 झाडं पाहिजेत. ती 100 झाडं मला काल दिली. 2 जुलैला ती 100 झाडं दिली आणि ती 100 झाडं मी काल पूर्ण लावून टाकली. का तर तापमानाचा पारा वाढतोय, पर्यावरण संतुलित राहण्यासाठी झाडे लावणे हे खूप गरजेचे आहे. आणि ती 100 झाडे मी लावली. साडी वाटपाचा कार्यक्रम आणि महिला, लहान मुले असतील त्यांना शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम आज येथे होत आहे. त्या कार्यक्रमाला मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो. या समाज हॉल मध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. परिस्थिती गंभीर, जनता खंबीर हा न्यूज चॅनल जनता दरबार याचा 2य वर्धापन दिन सोहळा
या सोहळ्यासाठी वाकई ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलं. तसंच हा विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान या ट्रस्टीचा अध्यक्ष सुद्धा मी 15 वर्षापासून अध्यक्ष हा कार्यभार सांभाळत आहे. आणि त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहण्यासाठी हे केल्याबद्दल सुनील दादा केदारे, मुख्य संपादक जनता दरबार या न्यूज चॅनलचे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्यांनी आजचा जो कार्यक्रम हे केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी गरजू महिलांसाठी साड्या वाटप, तसेच शैक्षणिक मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप या कार्यक्रमासाठी आवर्जून तुम्हाला सांगण्यात येते की महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जे नाव त्यासाठीचं आहे जी नांजीबाई ठक्कर आमचं वाफे ग्रामपंचायत किंवा विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने आमचं एक भाग्य समजतो की एवढी मोठी व्यक्ती आज विठ्ठल रखुमाई मंदिर येथे येऊन आल्याबद्दल आमच्या ग्रामपंचायतीमार्फत त्यांना पुढील आयुष्य भरभराटीत जावं यासाठी शुभेच्छा. आणि ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिला, तरुण आणि मधील सर्व मुलं व गरजूंसाठी वाटप सर्व कार्यक्रमासाठी सुनील दादा यांना पुन्हा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. राजा सम्राट अशोक, बहिरवांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आज जनता दरबार या न्यूज चॅनलचा द्वितीय वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यासाठी या ठिकाणी आपले दानशूर व्यक्तिमत्व एमकेटी ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे आदरणीय डॉक्टर नांजीबाई किंजीबाई ठक्कर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वाफे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य आणि उपस्थित सर्व मान्यवर यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो. आज अल्पावधीतच जनता दरबार ह्या चॅनलने केवळ 2च वर्षामध्ये आपलं समाज माध्यमामध्ये जाऊन अनेक समस्यांना वाचा फोडली असून त्या वाचा फोडण्याच्या माध्यमातूनच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात देखील चांगलं योगदान दिलं असून आज या ठिकाणी गरीब गरजू महिलांना साडी वाटप, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या ठिकाणी करून ते समाजाला चांगली मदत करत आहेत. या ठिकाणी मी जनता दरबारचे संपादक आणि सहसंपादक सुनील केदारे आणि कांबळे साहेब यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना असंच पुढे बळ मिळावं हे काम करण्यासाठी आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.